नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? उष्णतेचे स्थलांतर कोणकोणत्या प्रकारे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजनाला 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाले? किती वर्ष प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे? ई गोपाला नामक डिजिटल मंच डॅश डॅश यांच्यासाठी समर्पित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दुग्ध उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऊती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? एकाच आदिवासातील विविध प्रजातीच्या समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1974 ते 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या देशाची मीण सिटी बंदर आहे? कोणत्या देशात हो ची मिन सिटी बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिएतनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतात पोटा कायदा किती वर्ष अस्तित्वात होता? भारतात पोटा कायदा किती वर्षे अस्तित्वात होता? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 गागो अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? भारतात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायू अधिक प्रमाणात मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 4 2011 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीसाठी झाले आहे? भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73वी 74वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? भाषा
भाषावर प्रांतरचनेची मागणी प्रथम कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 LM सिंघवी समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ता त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नेवासे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? खालीलपैकी कोणत्या धातूची विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? खालीलपैकी कोणता रुपेरी रंगाचा धातू विक्षोभ पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? अल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 उमेशचंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? स्टीलवेल रोड भारताला खालीलपैकी कोणत्या शेजारी देशाशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 1 व्होल्टेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लोह खनिजसाठी प्रसिद्ध असलेले कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? लोह खनिजसाठी प्रसिद्ध कुद्रेमुख कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना
स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेजर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने बंगालच्या राह प्रदेशात आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमात प्रतिबंधित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 सिराज उद्दौला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? हमास या लष्करी संघटनेचे खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश ठरले आहे? रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 7 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात? भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅश डॅश कडून सादर केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 BPO सेवा या डॅश डॅश सेवांच्या उपघटक आहेत? BPO सेवा या सेवांच्या उपघटक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 माहिती व तंत्रज्ञान संबंधित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उथळ काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? भारतीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधानाच्या सल्ल्याने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2.1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण? महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती खंचनाळे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मिस युनिव्हर्स 2021 हा किताब कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021 हा किताब कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 हरनाज संधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा किताब भारताला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे? आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 किलोमीटरच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा जीवनसत्व तयार होते. सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1773 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश महाभियोग चालविला गेला. बनारसचा राजा चैतसिंग प्रकरण यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 वॉरेन हेस्टिंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना मर्यादित मताधिकार दिला होता. भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरकारी अंदाजपत्रक किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33
राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामण समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यात जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कुरबुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, पंडिता रमाबाई या कृपासदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पंडिता रमाबाई यांनी कृपासदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1979 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आला. आश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वांझपणा निर्माण होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वांझपणा निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांनी कृपासदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली? पंडिता रमाबाई यांनी कृपासदन ची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1899 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 1906च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांना करावे असा प्रस्ताव मांडला होता. 1906च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांना करावे असा प्रस्ताव कोणी मांडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 बिपिन चंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 5वा, नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नियोजन सचिव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, भारतातील लिंग गुणोत्तर 1901 मध्ये डॅश डॅश भारतातील लिंग गुणोत्तर 1901 मध्ये डॅश डॅश होता. तर ऑप्शन क्रमांक 4 972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 943 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, मुंबईचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती आहे? मुंबईचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, लोक आयुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विस्तार अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणत्या द्विग्रही विधिमंडळ नाही? खालीलपैकी कोणत्या एक द्विग्रही विधिमंडळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, तवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिवराव बोनाडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले संस्थान आहे. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले संस्थान आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? तर ऑप्शन क्रमांक 3 धामरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, पंडित नेहरू यांनी उद्देशपत्रिका कोणत्या वर्षी मांडली? पंडित नेहरू यांनी उद्देशपत्रिका कोणत्या वर्षी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, डॅश डॅश यांनी मुख्यमंत्री राज्यपाल उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. डॅश डॅश यांनी मुख्यमंत्री राज्यपाल उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर शंकरदयाल शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, विजयी मराठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विजयी मराठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, शाहू महाराजांनी सहकारी चळवळीला आत्मा असे खालीलपैकी कोणाला संबोधले आहे? शाहू महाराजांनी सहकारी चळवळीला आत्मा असे खालीलपैकी कोणाला संबोधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भास्करराव जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे नाना शंकर शेठ यांच्या बद्दल कोणी म्हटले होते? आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे नाना शंकर शेठ यांच्याबद्दल कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 धनंजय गाडगीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतात केंद्र कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? भारतात केंद्र कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, शून्य प्रहर हा कार्यकाळ मंडळावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदीय कामकाजातील भाग हा डॅश डॅश येतो. शून्य प्रहार हा कार्यकाळ मंडळावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदीय कामकाजातील भाग हा डॅश डॅश येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नोत्तर
तासानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मताचे मूल्य हे राज्यगणिक वेगवेगळे असते. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मताचे मूल्य हे राज्यगणिक वेगवेगळे असते. तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा सदस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश या नदीवर वसले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश या नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, बेसेल कराराचा संबंध डॅश डॅशशी संबंधित आहे. बेसेल कराराचा संबंध डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धोकादायक कचऱ्याच्या वाहतूक आणि साठवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कपूरथळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहत आहे? खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, चिखलदरा हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना डॅश डॅश कायद्याने करण्यात आली. कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना डॅश डॅश कायद्याने करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही? खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुदान समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? द ग्रेट रेबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर ऑप्शन क्रमांक 3 रयतवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, हरित लेखन प्रणाली म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेखन प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रदूषण पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, 1902 मध्ये खालीलपैकी कोण सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रेझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, असमानता ही राजघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राजघटनेच्या पुढील प्रतिबंधित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 भूमेशचंद्र बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, पुढीलपैकी कोणत्या योजनेदरम्यान कमीत कमी वार्षिक सरासरी वृद्धी दर साध्य झाला होता? पुढीलपैकी कोणत्या 2 योजनेदरम्यान कमीत कमी वार्षिक सरासरी वृद्धी दर साध्य झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 9वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही. केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजळ पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजळ पर्वतश्रेणी मध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 झास्कर पर्वतश्रेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल.